थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखत। संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत पुढारी न्यूजवर 7:50 पाहता येणार। मुलाखतीतून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर चौफेर हल्लाबोल। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव। मीरा रोडमधून राज ठाकरे यांचा आरोप। तर कुणाचा बाप आला तरी मुंबईला तोडू शकणार नाही, फडणवीसांची ग्वाही। पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न कराल तर दुकानच काय शाळाही बंद करेल, राज ठाकरेंचा थेट इशारा। कानावर मराठी कळत नसेल तर कानाखाली पडणारच, राज ठाकरेंनी ठणकावलं। निशिकांत दुबेंनी मुंबईत यावं। मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, राज ठाकरे यांचं खुलं आव्हान। गैरवर्तन करणाऱ्या आमदारांवर कारवाईसाठी नीतिमूल्य समिती। विधानसभा अध्यक्षांची घोषणा। तर विधानसभा तुमच्या नव्हे 14 कोटी जनतेच्या मालकीची, फडणवीसांनी बजावलं। हनी ट्रॅप प्रकरणाचे विधानसभेत सुद्धा जोरदार पडसाद। पेनड्राईव्ह दाखवत नाना पटोलेंचा आरोप। तर यातला हॉटेल मालक काँग्रेसचाच नेता, सत्ताधाऱ्यांचा पलटवार। मुंबईतील सर्व लोकल लवकरच एसी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आनंद वार्ता। रेल्वे मंत्री मुंबईमध्ये येऊन घोषणा करणार, सध्याचंच भाडं कायम ठेवण्यावर भर देणार। ॲप आधारित कॅब चालकांचं आंदोलन आणखी तीव्र होणार। आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून भाडं परवडत नसल्यामुळे कॅब चालकांचं आंदोलन। मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी। गेल्या अनेक दशकांपासून आरक्षणाचं घोंगडं भिजतच, प्रश्न कधी निकाली लागणार याकडे लक्ष। अनुदानित शाळांच्या वेतनासाठीच्या 970 कोटींच्या खर्चाला मान्यता। दादा भुसे यांची विधानसभेत घोषणा। राज्य सरकारचा शिक्षकांसाठी टप्पावाढीचा निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। शहरातील विविध विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात। अधिकाऱ्यांना सुद्धा अजितदादांच्या महत्त्वाच्या सूचना। बीड शहरातून आणखी एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर। 3 ते 4 जणांकडून एकाला बेदम मारहाण। मारहाण करणाऱ्यांमध्ये फरार कुख्यात आरोपींचा समावेश। अकोल्यामध्ये राडा करणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल। गुंडांची पोलिसांनी परिसरात काढली धिंड। 2 गटात पूर्व वैमनस्यामधून झाला होता राडा। आतापर्यंत मुंबईमध्ये अवघा 35% पाऊस। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 22% कमी पाऊस। जोरदार पावसाची आवश्यकता। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आजही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट। बोगस पीक विमा काढल्यास आधार कार्ड ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार। बोगस विमा रोखण्यासाठी कृषी विभागाकडून कडक पावलं। मराठवाड्यामध्ये मागच्या 6 महिन्यात 543 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 136 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव उघड। नांदेडचं तीर्थक्षेत्र माहूरगडाने हिरवागार शालू नेसला। माहूरगडावर पर्यटकांची गर्दी। ऐतिहासिक रामगड किल्ला, रेणुकादेवी माता मंदिर परिसर आणि वजरा इथला धबधबा पाहायला पर्यटकांची गर्दी। कोल्हापुरातील कळे ते गगनबावडा महामार्गाची दुरवस्था। वैतागलेल्या तरुणाकडून अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन। तरुण चिखलमय खड्ड्यात झोपला। नागपूर जिल्ह्यात शाळेवर वीज कोसळली। 70 विद्यार्थी, काही शिक्षक थोडक्यात बचावले। रामटेक तालुक्यातील वाडांबातील घटना। स्लॅबवर वीज पडल्यानं हादरली शाळा। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात धक्कादायक घटना। एकाच कुटुंबातील 4घांनी केलं विषप्राशन।
सासू सुनेचा मृत्यू तर बापलेकाची प्रकृती गंभीर. नागपूर रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण. 100 निमित्तानं नागपूर रेल्वेचा इतिहास प्रदर्शन मांडणार. सोन्यासह मौल्यवान रत्न आता विमानातून नेता येणार. मुंबई विमानतळावरून दागिन्यांची निर्यात होणार आणखी सुलभ. निर्यात वाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल. भारत आणि अमेरिका व्यापार वाटाघाटी अंतिम टप्प्यात. 27% ऐवजी 10 ते 15% व्यापार शुल्कावरच सहमतीचे संकेत. शुल्कवाढ टाळण्यासाठी भारताचे प्रयत्न.